पुण्यापासून 50-60 किलोमीटरच्या अंतरावरती आणि हिंजवडीपासून त्याच्यापेक्षा जवळ हा एकदम मस्त व्ह्यू आहे, तो म्हणजे ताम्हिणी घाटातला. ज्याला कोणाला जास्त चालायचं नाही, काय नाही, पण धबधबे पाहिजेत, त्याला ताम्हिणी घाट एकदम बेस्ट आहे पुण्याच्या जवळ फिरण्यासाठी. तर आम्ही ताम्हिणी घाटात गेलतो. रोडच्या शेजारी जाताना एक लेक लागतो, मुळशी लेक. त्या लेकच्या आजूबाजूला पण बरेच कॅफे आहेत. तिथं आपण एकदम प्रीमियम असं फूड खाऊ शकता. त्यासोबतच रोडवरती प्रत्येक ठिकठिकाणी भजी, कणीस, चहा असे आयटम आहेत. एकदम पावसाचा असा व्ह्यू बघत आणि सगळ्या साईडला धुके घेत आणि धुकं बघत आपण हे जाऊ शकतो ताम्हिणी घाटात. तर ज्याला कोणाला रोडच्या कडेला नाही, जरा स्ट्रगल घ्यायचा आणि जास्त चालायचे, त्याला तिथं सावळ्या घाटाचा ट्रेक आहे, जो आम्ही केलता. तिथं पूर्ण पाऊस असेल तर जाऊन काय अर्थ नाही, कारण धुक्यामुळे तिथं काहीच दिसत नाही. पण जर तुमच्या नशिबाने धुकं नसेल तर असा एकदम बेस्ट धबधब्याचा सीन तुम्ही बघू शकता. गाडी लावून रोडच्या कडेला एक 2 ते 2.5 किलोमीटर तुम्हाला चालत जावं लागतंय हा व्ह्यू बघण्यासाठी. तिथून डायरेक्ट समोर देवकुंड आणि डायरेक्ट धुके आणि हा तिकडं मीरा डॅम दिसतो. तर सावळ्या घाट हे जर सर्च केलं तुम्ही तर तुम्हाला हा व्ह्यू बघायला भेटू शकतो. तर ताम्हिणी घाट आणि ताम्हिणी घाटातला व्ह्यू हे सगळ्यासाठी आहे. ज्याला जास्त स्ट्रगल करायचं नाही, चालायचं, त्याला देखील भरपूर धबधबे भेटतील.